सपोर्ट आणि रेजिस्टन्स काय असतं? सपोर्ट म्हणजे असा लेवल जिथे प्राईस खाली येताना थांबते आणि बायर ॲक्टिव्ह होतात. तर सिंपल वर्डमध्ये की मार्केट खाली येत आहे आणि त्या लेवलला एकदम डिमांड वाढतं, त्यामुळे प्राईस तिथून बाउन्स होते. आणि असंच तुम्हाला चार्टमध्ये पण पाहायला मिळेल की खूप वेळा इथून सपोर्ट घेतलेला आहे, 3 वेळा इथून सेम लेवलवरून स्टॉकवरती गेलेला आहे. तर मार्केट प्रत्येक वेळेस लेवलवर जात आहे आणि लेवलमध्ये सपोर्ट घेतो, त्याला म्हणतात सपोर्ट. रेजिस्टन्स म्हणजे काय, की प्राईसवरती गेल्यानंतर प्राईस तिथून खाली येते आणि तिथे सेलर ॲक्टिव्ह होतात. तर त्याला प्राईस खाली येते म्हणजेच त्या लेवलला सप्लाय वाढते आणि तिथून त्याच लेवलला रेजिस्टन्स असे म्हणतात. तुम्हाला चार्टवर दिसत असेल की प्राईस वारंवार त्या जागेवरून रिजेक्शन घेत आहे, म्हणजे तिथे सेलर ॲक्टिव्ह झालेले आहेत. तर मार्केट प्रत्येक वेळा ज्या लेवलवरून खाली येत आहे त्याच लेवलला रेजिस्टन्स असे म्हणतात. सपोर्टवर बाय आणि रेजिस्टन्सवरती सेल नेहमीच काम करत नाही. कधी सपोर्ट पण तोडला जातो आणि रेजिस्टन्स पण तोडला जातो. पण ह्या वस्तू आपल्याला एंट्री पॉईंट, स्टॉप लॉस डिसाईड करण्यासाठी खूप युजफुल असतात. असेच अजून शॉर्ट आणि क्लिअर ट्रेडिंग व्हिडिओ पाहायचे असतील तर मला फॉलो करा. सपोर्टवर बाय आणि रेजिस्टन्सवरती सेल नेहमीच काम करत नाही. कधी सपोर्ट पण तोडला जातो आणि रेजिस्टन्स पण तोडला जातो. पण ह्या वस्तू आपल्याला एंट्री पॉईंट, स्टॉप लॉस डिसाईड करण्यासाठी खूप युजफुल असतात. असेच अजून शॉर्ट आणि क्लिअर ट्रेडिंग व्हिडिओ पाहायचे असतील तर मला फॉलो करा.